जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। मंडळी, आपल्याला संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा महत्त्वपूर्ण अधिकार दिलेला आहे आणि मतदान करण्यासाठी आपल्या ज्या मतदार याद्या आहेत त्या अचूक असणं किंवा मग अद्ययावत असणं फार गरजेचं आहे। आणि याचसाठी निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यात येते। ही मोहीम सुरू झालेली आहे, मात्र या SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं गोष्टींचा समावेश केलेला आहे, मतदारांनी फॉर्म भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याच विषयाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आणि यासाठी आपल्यासोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S चोक्कलिंगम सर। सर नमस्कार। नमस्कार। आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। सर, भारत निवडणूक आयोगानं SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम हाती घेतली। हा निर्णय का घेण्यात आला आणि जी रेग्युलर ही प्रक्रिया आहे त्यापेक्षा ही मोहीम कशी वेगळी आहे? प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन घेतो, त्यांच्यामध्ये सध्या असलेले मतदार यादी तसेच ठेवून त्यांच्यामध्ये काय बदल आहे एवढंच आपण बदल करून घेतो। कोणाचं नाव मृत्यू किंवा काही कारणामुळे वगळायचं असेल किंवा त्यांचं काही माहिती बदलायचं असेल, मोबाईल नंबर फोटो बदलायचा असेल किंवा नवीन नोंद करायची असेल तर एवढंच करतो, मूळ यादीचा पूर्णपणे तपासणी करत नाही। हे सखोल प्रक्रियामध्ये आपण प्रत्येक मतदारांचं गणनापत्र तयार करतो, म्हणजे सध्या असले मतदारांचे प्रत्येकांचं गणनापत्र तयार करतो, ते आपण घेऊन जातो। त्या व्यक्ती त्या मतदार त्या ठिकाण आहेत का नाही, राहत आहेत का नाही तपासतो आणि पूर्ण माहिती तपासून त्यांच्याकडून सही घेतो आणि त्यांच्यानंतर नवीन यादी तयार करतो। हे महत्त्वाचा विषय आहे। सर, विशेष सखोल पुनरीक्षण राबवण्यात येत आहे, तरी ही मोहीम आहे ती नक्की काय आहे आणि मग याचं वेळापत्रक काय आहे किंवा आता मुदत सुद्धा वाढलेली आहे तर त्याबद्दल काय सांगाल? 30 जून पासून हे प्रक्रिया मतदारासाठी सुरू झालेले आहेत आणि 8 ऑगस्ट पर्यंत मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणनापत्र भरून घेण्याचं काम चालू राहणार आहे। म्हणजे असून 15 दिवस शिल्लक आहेत। त्या वेळामध्ये BLO आपल्या घरी येणार, त्या वेळामध्ये आपण व्यवस्थित माहिती भरून द्यावे। त्यांच्यानंतर प्रारूप यादी आपल्याला आम्ही दावे व हरकतीसाठी देणार आहे, ते 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी आम्ही प्रसिद्धी करणार। त्यांच्यामध्ये कोणाच्या सूचना किंवा हरकती असेल त्यांनी 1 महिन्याच्या आत म्हणजे सप्टेंबरपर्यंत त्यांनी करू शकतात। त्यांच्या पुढील 1 महिन्यासाठी आम्ही त्यांचा विचार करणार। दावे आणि हरकतीचा विचार किंवा गणनापत्रामध्ये काही चूक असेल तर डॉक्युमेंट घ्यायचे असेल तर म्हणजे आम्ही 15 ऑक्टोबरपर्यंत करणार आहेत आणि 19 ऑक्टोबर तारीखला आपल्याला अंतिम मतदार यादी प्रसिद्धी होईल। सर, मतदारांसाठी ही प्रक्रिया राबवताना गणना प्रपत्र भरायचं आहे, तर ते नेमकं काय आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने मतदारांनी माहिती भरली पाहिजे आणि मग ही सुविधा ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी अवेलेबल आहे का? आता सध्या मतदार यादीमध्ये असलेले प्रत्येक मतदारासाठी एक गणनापत्र तयार करण्यात आलेलं आहे। त्यांच्यामध्ये 3 भाग असतात। पहिल्या भागामध्ये आता सध्या मतदार यादीमध्ये असलेले सर्व माहिती प्री प्रिंट करून त्यांच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत। ते बरोबर आहेत का तपासण्यासाठी उपयोग पडेल। त्यांच्यामध्ये एक बारकोड सुद्धा आहे, ते बारकोड माहिती भरून घेण्यासाठी आहेत। आपल्याला फोटो बदलायचे असेल, छायाचित्र बदलायचे असेल तर बदलू शकतात। त्यांच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या नावाच्या जुळवणी मागच्या SIR मध्ये कुठे होते त्या माहिती देण्यासाठी आहेत। स्वतःच्या जुळवणी असेल तर आपण करून देऊ शकतात। समजा आपल्या नाव मागच्या वेळामध्ये नसेल तर आपण नवीन मतदार असू शकतात किंवा काही कारणामुळे आपल्या नाव नसू शकतात। तसा असेल तर आपण आपल्या आई वडील आजोबा आजीचा माहिती आपण देऊ शकतात।
ते घटनापत्रकात दुसरा भाग आहे. ते मिळालं तर चांगलं आहे. समजा काही कारणामुळे आपल्याला मॅपिंग करू शकलेले नाही, आपण तिसरा भाग आहे, म्हणजे जुळवणी झाले नाही झाले, तिसरा भाग आहे, त्याला आता सध्या आपले माहिती आपण द्यायची आहे. काय आपल्या नाव, आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं कार्ड असेल तर इलेक्शन आय कार्ड असेल तर त्यांचं डिटेल्स महत्त्वाचं. आपल्या मोबाईल नंबर फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपण आपले नाव आहेत का, आपल्या नावाचं कार्ड डाउनलोड करण्यासाठी उपयोग होऊ शकतात. हे सर्व कामासाठी आपल्या मोबाईल नंबर देणे महत्त्वाचे आहेत. आपल्याला इच्छुक असेल तर आपण आपल्या आधार नंबर देऊ शकतात. असा 3 भाग आहे. हे सर्व माहिती आपण भरावे आणि सही करून आमच्या बूथ लेवल ऑफिसरकडे द्यावे. मतदारांनी फॉर्म भरताना काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत, किंवा मग जर चुकीची माहिती म्हणा किंवा मग अपूर्ण माहिती जर भरली गेली तर त्याचे सुद्धा परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यासाठी मतदारांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. आपण आता माहिती देताना 2-3 महत्त्वाच्या विषयाची काळजी घ्यावी. पहिला, आम्ही जुळवणी मागतो. मागच्या SIRमध्ये मतदार यादीमध्ये आपले नाव कुठे होते ते माहिती मागतो, ते बरोबर जुळवणी करून द्यावे. जुळवणी होत नसेल तर सुद्धा काळजी नाही आहे. आपल्याला आम्ही त्याबाबत डॉक्युमेंट मागणी करणार आहे, ते भविष्यामध्ये येतील, परंतु बरोबर असेल तर माहिती भरावे. दुसरा एक मोठा चूक होतात, आपल्या नाव लिखताना व्यवस्थित स्पेलिंगसह लिखणे अपेक्षित आहेत. आपल्याकडे इतर डॉक्युमेंटेशन आहेत, ते आधार असावे, पॅन कार्ड असावे किंवा दुसरा बँकमध्ये असले नाव असावे. एकच प्रमाणे नाव सगळं ठिकाणी असणे अपेक्षित आहे. आपण मतदार यादी आता या अर्जामध्ये नाव अलग दिले, परंतु दुसरा डॉक्युमेंट पुरावामध्ये अलग असेल तर आपल्याला त्रास होऊ शकतात. म्हणून हे काळजी घ्यावे, आपले नाव सर्व शासकीय किंवा इलेक्शनच्या यादीमध्ये त्याच पद्धतीने असण्याची काळजी घ्यावे. आणि दुसरा एक महत्त्वाचं आहे, काही व्यक्तींनी त्यांचं नाव पूर्वी आहे ते वगळून घेतलेले नाही आहे. या वेळामध्ये सखोल पुनरीक्षणमध्ये आपले नाव 2 ठिकाणी असणार नाही असा काळजी घ्यावे, कारण तसा ठेवणे कायद्याप्रमाणे आपल्यावर कारवाई होण्याच्या पात्र आहेत. म्हणून आपले नाव 2 ठिकाणी असेल तर आत्ता सध्या कुठे आहे तिथे ठेवायचं, तिथे गणनापत्र भरून द्यावे. दुसऱ्या ठिकाणी आपण सांगून द्यावे मी इथे राहत नाही असं त्यांना BLOला आपण सांगून द्यावे. हे 2-3 महत्त्वाचे विषय आपण काळजी घ्यावी. विशेष सखोल पुनरीक्षणासाठी BLO यांची भूमिका ही नेमकी काय आहे? आणि मग मतदारांनी BLOंना सहकार्य करण्यासाठी त्यांची ओळख जी आहे ती सुद्धा पटवली पाहिजे, तर त्यासाठी कशा पद्धतीनं BLO आल्यानंतर आपण त्यांची मदत घेतली पाहिजे? प्रत्येक BLOना आम्ही CO कार्यालयामार्फत व्यवस्थित आय कार्ड दिलेले आहेत. आपल्याला कसा एपी कार्ड दिलेले आहे त्याप्रमाणे प्लास्टिकचं आय कार्ड दिलेले आहे, ते घेऊनच आपल्याकडे येतील. आपण तपासू शकतात, तपासून त्यांच्या परवानगी देऊ शकतात आपल्या माहिती देण्यासाठी. त्या व्यतिरिक्त BLO आमचं हे पूर्ण कार्यक्रमाचे महत्त्वाचं घटक आहेत, त्यांच्या मार्फत हे सर्व राबवतो. आपल्या पूर्ण राज्यामध्ये 1 लाख BLO आज कामावर आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी आणखीन 1-1.5 लाख त्यांना असिस्टंट आम्ही नेमणूक करून दिलेला आहे. हे सर्व लोक मिळून 3 लाखपेक्षा जास्त BLO आणि त्यांना मदत करणारे व्यक्ती आपल्यासाठी करत आहेत. त्यांना आपण पूर्णपणे मदत करावे. समजा आपण नोकरीवर आहे, मुंबईसारखे ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी आपण वर्किंग डेमध्ये उपलब्ध होत नाही, तसा असेल तर विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे की BLO अशा ठिकाणी वीकेंडमध्ये येणार, शनिवार रविवारमध्ये येणार आणि सोसायटी असेल किंवा मोठा रहिवासी भाग असेल तर ते त्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे सोसायटीच्या कार्यालयामध्ये बसून त्यांना काम करायला आपण संधी उपलब्ध करून द्यावे. आणि समजा आपल्या मतदार यादीमध्ये पत्ता बरोबर नाही, त्यांनी कॅम्प ठेवणार, त्या ठिकाणी बसून आपल्याला बोलवणार, आपण कृपया जाऊन त्यांच्याकडे आपल्या करेक्ट पत्ता उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्यांनी घरी व्हिजिट करून गृहभेट देऊन
आपण राहत आहेत का त्यांचे व्हेरिफिकेशन करू शकतात. सर, शहरी भागामध्ये आपण कामधंद्यासाठी बाहेर पडतो, मग अशा वेळेस जर मतदार घरात सापडला नाही किंवा त्यांच्याकडनं पूर्ण माहिती मिळाली नाही, 3 वेळा संपर्क साधल्यावरही संपर्क झाला नाही, तर मग त्यासाठी काही वेगळी प्रक्रिया आहे का? पुनरीक्षणचा महत्त्वाचं 2 विषय आहेत. एक विषय आहे संबंधित मतदार त्या ठिकाणी राहत आहेत का नाही. आपल्या कायद्यामध्ये म्हणतात मतदार यादीला राहण्यासाठी त्या कार्यक्षेत्रामध्ये राहणे अपेक्षित आहे. 3 वेळ व्हिजिट करून सुद्धा उपलब्ध नसेल तर प्रारूप यादीमध्ये त्यांचे नाव येणार नाही. 3 वेळ व्हिजिट झाल्यानंतर सुद्धा नसेल तर त्यांचा अर्थ असा आहे की ते तिकडे राहत नाही. परंतु आपण तात्पुरतं दुसऱ्या ठिकाणी असेल, आपल्या वतीने आपल्या कुटुंबातील कुठलेही प्रौढ व्यक्ती सही करू शकतात, किंवा आपण तात्पुरतं बाहेर गेलं असेल तर आपण BLOकडे बुक कॉल म्हणून एक फॅसिलिटी आहेत. आपण ECI नेटचा ॲप्लिकेशन डाउनलोड करावे, कॉल बुक करावे. आपण टेम्पररी गेला असेल तर आपण कधी येणार असा येऊन त्यांच्याकडे संपर्क साधून आपण सही करून जाऊ शकतात, किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती सही करू शकतात. परंतु आपण तिथे राहत नसेल तर आपल्या नाव प्रारूप यादीमध्ये राहणार नाही. संपर्क साधणार, आपण दोघं चर्चा करून कधी आपण तिथे उपलब्ध असणार, BLO कधी येऊ शकतात, आपण दोघांनी ठरवून त्यावेळेला व्हिजिट होऊ शकतात. पण एक आपण लक्ष ठेवावे, समजा आपण दुसऱ्या जागामध्ये शिफ्ट झाले, कृपया आपले नाव इथून वगळून कुठे आपण स्थलांतर झालेलं आहे तिथे आपण फॉर्म भरणे अपेक्षित आहे. सर, यामध्ये सुद्धा नाव बदललेले असो किंवा मग विवाहानंतर नाव बदललेले असो, नवीन मतदार किंवा मग स्थलांतरित झालेले मतदार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सगळी मोहीम जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे. मग त्यांच्यासाठी SIR मध्ये काही वेगळी प्रक्रिया आहे का? नवीन मतदार असेल तर नवीन फॉर्म नंबर 6 भरणे अपेक्षित आहेत. आपल्या राज्यामध्ये 2024च्या नंतर 18 वय झालेले नवीन मतदारांना नोंदणी करण्यासाठी संधी आता आम्ही प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उपलब्ध होणार आहे. ते सर्व नवीन मतदारांना विनंती आहे की आपण प्रारूप यादी झाले आपण फॉर्म नंबर 6 भरून द्यावे. फॉर्म नंबर 6 बदललेले आहेत, त्याप्रमाणे आपण आपल्या माहिती देण्याच्या सोबत आपल्याला एक डिक्लेरेशन द्यावा लागते, मी देशाचा नागरिक आहे, आणि त्या संबंधित काही इलेक्शन कमिशननी ठरवून दिलेले डॉक्युमेंट आपल्याला द्यावा लागते. परंतु आपले नाव बदललं असेल, आपण काय स्थलांतरण झालं असेल तर आपण फॉर्म 8 म्हणून फॉर्म आहे त्यांच्यामध्ये आपण माहिती देऊ शकतात. हे नॉर्मल प्रक्रियासाठी आहेत. परंतु या वेळामध्ये SIRच्या वेळामध्ये आपल्या नाव मतदार यादीमध्ये अलग ठिकाणी आहेत, आता आपण अलग ठिकाणी आहेत, किंवा आपले नाव मतदार यादीमध्ये अलग आहेत, किंवा 2002 मध्ये अलग आहे, आता बदललेले आहेत. तसा काही असेल तर 2002च्या आजच्या यादीमध्ये फरक असेल तर त्याबाबत आपल्याला डॉक्युमेंट विचारण्यात येईल. म्हणजे आपण मॅरेज झालं तर मॅरेज सर्टिफिकेट, त्या संबंधित पुरावा मागण्यात येतील. ते पुरावा आपण आपल्याकडे ठेवावे. आता देण्याच्या काही कंपल्सरी आवश्यकता नाही. आपण आताकडे उपलब्ध नसेल तर सुद्धा आपण नवीन तयार करून ठेवू शकता. जर मतदार यादीमध्ये मृत मतदार आहेत, त्यांची नावं वगळायची आहेत, किंवा मग एकाच व्यक्तीचं 2 वेळा नाव आलं असेल किंवा इतर काही चुका असतील, तर त्याची सुद्धा दुरुस्ती करायची असेल मतदारांना, तर त्यासाठी काही वेगळी मोहीम आहे का किंवा वेगळी प्रक्रिया आहे का, आणि ती कशी केली पाहिजे? संबंधित व्यक्ती आता मृत्यू असेल हयात नसेल तर त्यांच्यामध्ये साधारण प्रक्रियामध्ये त्यांचे डेथ सर्टिफिकेट आपण कंपल्सरीली मागणी करतो. परंतु या पुनरीक्षण प्रक्रियामध्ये डेथ सर्टिफिकेट असेल तर चालेल, नसेल तर त्या कुटुंबातील प्रौढ व्यक्ती एन्युमरेशन फॉर्ममध्ये, संबंधितांच्या एन्युमरेशन फॉर्ममध्ये या व्यक्ती मृत्यू झालेला आहे असं सही करून दिलं तर पुरेसं आहे. नसेल तर तिथे माहितीकार माणूस पंचनामा करून सुद्धा आपण वगळू शकतो. म्हणजे तिथे उपलब्ध असेल तर त्या प्रक्रिया पालन करण्यात येतील. एकापेक्षा अनेक ठिकाणी नाव असणे चुकीचे आहेत. त्याबाबत सर्व मतदारांना सुद्धा विनंती आहे तसं आपण करू नये.
इलेक्शन कमिशननी 2 प्रक्रिया राबवलेल्या आहेत. एक डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, तसा असलेले माहितीसुद्धा BLOकडे उपलब्ध करून दिलेलं आहे. यांचं नाव सारखे 2 ठिकाणी आहे, आपण तपासावे. या व्यतिरिक्त फोटो सिमिलर एंट्रीज म्हणजे छायाचित्र सारखे दिसत आहेत, तसा माहितीसुद्धा BLOला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याला त्या भागामध्ये 2 ठिकाणी आहेत का, त्या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी आहेत का, त्या जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी आहेत का, राज्यामध्ये 2 ठिकाणी आहेत का, असा माहिती त्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेलं आहे. ते आपल्याकडे येतील, विचारतील तुमचे नाव 2 ठिकाणी आहे, कुठे ठेवायचे आपण सांगावे. आपण कुठे राहत आहे तिथे ठेवण्याचे आपण सूचित करावे. दुसऱ्या ठिकाणी ऑलरेडी एनरोल्ड म्हणजे मतदार यादीत दुसऱ्या ठिकाणी नोंद आहे, असा कुठे नोंद आहे ते मतदारसंघाचा नंबर तसेच भाग क्रमांक आणि सिरियल नंबर लिहून ते त्या गणनापत्र क्लोज करण्यात येईल. तो असा क्लीन करण्याचा तजवीज ठेवलेला आहे. सर, SIRमध्ये मतदारांसाठी डिजिटल सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मग यासाठी काही ॲप असेल किंवा हेल्पलाईन नंबर आहेत किंवा काही इतर सुविधांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे का, ज्याचा मतदारांनी फायदा घेतला पाहिजे? पूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे वेगळं ॲप्लिकेशन आणि वेबसाईट होते. आता यांच्यामध्ये पूर्णपणे बदल झाले. ECI नेट म्हणून एकच ॲप्लिकेशन आणि एकच वेबसाईट हे सर्व सुविधासाठी करण्यात आलेलं आहे. आपण कृपया ECI नेट हे ॲप डाउनलोड करावे किंवा ECI नेट त्या ठिकाणी आपण ऑनलाईन जावे आणि तिथे आपण सांगितल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहे. काय काय सुविधा आहेत? आता सध्या आपल्या एपी कार्ड टाकलं तर आपल्या पूर्ण माहिती, नाव कुठे आहे ते आपल्याला कळणार. एपी कार्ड नसेल तर मोबाईल नंबर किंवा आपल्या डिटेल दिलं तर आपल्या सध्याच्या मतदार यादीच्या माहिती पूर्ण मिळणार. आता मी आपल्याला सांगत होते गणनापत्रामध्ये 2002 ते 4मध्ये आपल्याकडे पुनरीक्षण झाले होते. तिथे आपले नाव कुठे होते किंवा आई वडिलांच्या आजोबाचे नाव कुठे होते पाहायचे असेल, पूर्ण देशाच्या मागच्या पुनरीक्षणच्या माहिती उपलब्ध आहे. आपण पाहून ठेवू शकतात आणि BLO येताना एवढं माहिती दिले त्यांचे कामसुद्धा सोपं होतील. या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण कॉल बुक करू शकतात, जेणेकरून आपल्याला BLO परत कॉल करतील. या व्यतिरिक्त आपल्याला काही हरकती नोंदवायच्या असेल, ग्रीव्हन्स असेल तर ते सुद्धा नोंद करू शकतात. हे सर्व इंटिग्रेट झालेले आहेत. आपण ECI नेट ॲप डाउनलोड करावे. या मोहिमेमध्ये मतदार यादी अगदी अचूक म्हणूया किंवा पारदर्शक होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया केली जाते? महत्त्वाचं घटक आहे यांच्यामध्ये त्या मतदार त्या ठिकाणी राहत आहेत का. राहत नसेल तर त्यांचं नाव मतदार यादीमधून वगळून क्लीन करणे अपेक्षित आहे. त्याला आम्ही 4 कॅटेगरीमध्ये करतो. ASDD म्हणजे ॲबसेंट, शिफ्टेड, डेट आणि डुप्लिकेट. म्हणजे त्या मतदार तिथे राहत नाही, स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, त्यांचं नाव दुबार नोंद आहे. हे 4 कॅटेगरीमध्ये आम्ही करून त्यांचं पूर्ण क्लीन करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्या ठिकाणी राहत नसेल तर तसा नोंद करणार, दुसऱ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर झालं असेल तर असं नोंद करणार, मृत्यू असेल तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वगळणार, डुप्लिकेट असेल तर कुठे ठेवायचं असं त्यांना विचारून दुसऱ्या ठिकाणी वगळणार. हे पूर्ण झाल्यानंतर आपले यादी क्लीन होतील. आपण 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर हे करत असल्यामुळे हे सर्व क्लीन होतील, आपल्या यादी बरोबर मिळतील. दुसरा एक कारण आपण सांगतो की आपल्या मतदान करणाऱ्याची संख्या फार कमी आहे. त्याला एक कारण आहे की हे सर्वांचं नाव तिथे असल्यामुळे मतदानाच्या टक्केवारी कमी झाल्यासारखे वाटते. परंतु हे सर्व नाव क्लीन केल्यानंतर आपल्याला मतदानाच्या टक्केवारीसुद्धा वाढून दिसणार. सर, विशेष सखोल पुनरीक्षणामध्ये जसं मतदार आहेत किंवा नागरिक आहेत ते असो किंवा मग राजकीय पक्ष आहेत स्थानिक स्तरावर, तर त्यांनी सुद्धा आपली भूमिका यामध्ये कशी बजावली पाहिजे? प्रत्येक राजकीय पक्षांनी बूथ लेवल असिस्टंट
तसा एक व्यक्ती प्रत्येक बूथला देणे अपेक्षित आहे. आपल्याकडे 1 लाखपेक्षा थोडा जादा बूथ आहेत. प्रत्येक बूथला असिस्टंट देण्यासाठी आम्ही पक्षांना विनंती केले. आपल्या पक्षाने सुद्धा फार मोठा सपोर्ट मदत केलेला आहे. आज तारीखला 1 लाख बूथला प्रत्येक बूथला 3 मिळू शकतात. ॲव्हरेज मी बोलत आहे की 3 लाख बूथ लेवल असिस्टंट पक्षामार्फत पुरवण्यात आलेले आहेत. म्हणजे एक बूथला 3 अंदाजित. काही ठिकाणी जास्त असणार, काही ठिकाणी कमी असणार, परंतु आपल्याकडे 3 लाख बूथ लेवल असिस्टंट पक्षाने उपलब्ध करून दिले. त्यांचे काम काय आहेत? BLO सर्वांना ओळखत नसेल, कारण काही कारणामुळे त्या ठिकाणी राहत नसलेले BLO असू शकतात, दुसऱ्या ठिकाणी राहतात, सर्वांना ओळखत नाही. परंतु बूथ लेवल असिस्टंटचा असा अपेक्षा आहे की पक्षाने त्या ठिकाणी, त्या गावामध्ये, त्या लोकेशनमध्ये राहणाऱ्याचा असिस्टंट दिलेला आहे, जेणेकरून BLOला माहिती नसेल तर सुद्धा BLA मदत करू शकतात. हे व्यक्ती इथे राहत आहेत, आपण यावे, तो एक माहिती. दुसरा, BLOना माहिती मिळत नाही की मी शोधलेलं आहे, हे माणूस तिथे राहत नाही असं वाटते. फिर BLO BLAला सांगतात हे मला सापडत नाही आहे, तुम्हाला माहिती असेल तर सांगावे. त्याला BLA मदत करतात. त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं सांगतो की या प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही प्रारूप यादी प्रसिद्धी करणार आहे. त्या वेळामध्ये कुणाचं नाव सध्या यादीमध्ये आहे आणि प्रारूप यादीमध्ये नाही, त्या यादी आम्ही BLAला, पक्षाच्या प्रतिनिधीला उपलब्ध करून देणार आणि त्यांना सांगणार यांचं नाव हे ASDD कारणामुळे वगळलेलं आहेत, आपल्याला माहिती असेल तर सांगावे, जेणेकरून फायनल यादीमध्ये आपण दुरुस्ती करू शकतो. हे मोठा कायदेशीरपणे कामसुद्धा त्यांच्यामार्फत करून घेणार आहे. आता नागरिकांच्या बाबत मी विनंती करतो. मेनली अर्बन एरियामध्ये सर्वांनी BLOचा आय कार्ड पाहून त्यांना मदत करावे, आपल्या माहिती भरावे, आजच्या माहिती भरावे. तसेच जुलवणीच्या माहिती आपण यापूर्वी काढून ठेवला असेल तर ग्रामीण भागामध्ये BLOला फार त्रास होत नाही आहे, कारण त्या ठिकाणीच राहतात, म्हणजे मॅपिंग जुळवणी करणे सोपं आहे. परंतु अर्बन एरियामध्ये 20 वर्षापूर्वी कुठे असतात, काही लोक मुंबईमध्ये अलग ठिकाणी असू शकतात, काही ठिकाणी सबर्बन एरियामध्ये गेले असू शकतात, काही लोकांनी बाहेरून आले असू शकतात, म्हणजे इतर जिल्ह्यामधून आले असू शकतात, इतर राज्यामधून आले असू शकतात, की आपण माहिती दिल्याशिवाय BLOला जुळवणी करणे शक्य नाही. म्हणून आपण माहिती काढून ठेवावे, त्यांना मदत करावे आणि BLOला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावे. ते त्यांनी प्रत्येक BLOनी 1000 ते 1200 मतदारांच्या माहिती गोळा करायचं, ते आपण मदत करावे. पूर्ण माहिती भरून सही करून द्यावे, एक प्रत आपल्याकडे ठेवावे, एवढं आपल्याला विनंती आहे. सर, यामध्ये दिव्यांग मतदार असोत किंवा मग ज्येष्ठ नागरिक असोत किंवा स्थलांतरित झालेले नागरिक, कोणी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी सुद्धा परराज्यात गेलेलं असतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा यासाठी वेगळी प्रक्रिया देण्यात आली आहे का? त्याविषयी काय सांगाल? दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिकसाठी आता BLO गृहभेटीला येणारच आहेत, त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, त्यांच्या माहिती घेण्यात येतील. परंतु दुर्गम आदिवासी भाग असा वल्नरेबल ग्रुप म्हणतो, तो 3rd जेंडर म्हणा, CSW म्हणा, त्यांच्यासाठी विशेष काळजी घेण्यात येतील, कारण त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट कमी असू शकतात, सर्व कागदपत्र असणे त्यांच्याकडे अडचण असू शकतात. त्यासाठी विशेष सवलत त्यांना देण्यात येईल, त्यांचं नाव असलेले डॉक्युमेंटमधून घेण्यात येईल. दुसरा विषय आहे की परराज्यात नोकरी किंवा शिक्षणावर आहेत. शिक्षणासाठी असेल तर निवडणूक आयोगांच्या सूचना आहेत, त्या स्टुडंटला, शिक्षणासाठी असलेल्या व्यक्तीला अधिकार आहेत त्यांचं नाव मूळ ठिकाणी ठेवणे किंवा शिक्षणासाठी तिथे आहे तिथे ठेवणे. त्यांनी ठरवावे त्यांचं नाव कुठे ठेवावे. त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातील प्रौढ व्यक्ती कोणीही सही करू शकतात, त्यांनी स्वतःच इथे असणे अपेक्षित नाही. परंतु नोकरीसाठी आपण बाहेर असेल तर, तात्पुरतं गेलं असेल तर आपल्या व्यक्तीने प्रौढ व्यक्ती करावे. पण आपण कायमस्वरूपी नोकरीसाठी गेलं असेल तर आपण कृपया नाव इथे वगळून घ्या आणि नवीन ठिकाणी नोंद करून घ्यावे, असं आपल्याला विनंती आहे. सर, निवडणूक आयोगातर्फे अतिशय महत्त्वपूर्ण ही मोहीम राबवली जाते आहे. मात्र SIR या मोहिमेबाबत सुद्धा नागरिकांमध्ये वेगळ्या अफवा आहेत किंवा मग गैरसमज सुद्धा पसरलेले आहेत.
तर या सगळ्या अफवांपासून नागरिकांनी कसं वेगळं राहिलं पाहिजे आणि त्या अफवांना बळी पडू नये यासाठी तुम्ही काय सांगाल? 2-3 अफवा आहेत की हे काही लोकांना वगळण्यासाठी मोहीम आहेत, असा एक अफवा आहे. दुसरा अफवा आहे त्यांचं नाव जुळवणी होत नाही, मॅपिंग होत नाही, त्यांचे नाव वगळण्यात येतील, असं एक अफवा आहे. आणि मॅपिंग नाही झाले ते पूर्ण नाव काढण्यात येतील असं लोकांना वाटतं. हे प्रत्येकानं आपण उत्तर देऊ. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या पुनरीक्षणामध्ये 2 महत्त्वाचे काम आहेत. एक आहे ते राहत आहेत का पाहणे आणि दुसरं आहे हे नागरिक आहेत का तपासणे. नागरिक आहेत का कसा तपासण्यात येते? आपल्या नाव यापूर्वीच्या पुनरीक्षणमध्ये असेल, आपल्या जन्म किंवा आई वडिलाच्या आजोबाचा जन्म 87च्या पूर्वी झाला असावे आणि 87च्या पूर्वी आपल्या जन्म झाला असेल, आपण जन्माच्या आधारावर या देशाच्या नागरिक आहेत, त्यासाठी जुळवणी महत्त्वाची आहे. समजा आता पहिला विषयाला येऊ. हे वगळण्यासाठी प्रक्रिया नसून मतदाराची यादी क्लीन करण्याच्या प्रक्रिया आहेत. म्हणजे ASDD यांचं नाव वगळणे आणि नागरिक आहेत का तपासून ठेवणे. कारण आपल्या घटना आणि कायदा म्हणतात की एनी सिटीजन ऑफ इंडिया अबव 18 इयर्स ऑफ एज, म्हणजे ते नागरिक असायला पाहिजे, 18 पेक्षा जास्त असायला पाहिजे, त्यांनाच मतदानाचा हक्क दिलेला आहे. म्हणून आपण तपासतो. परंतु कुठलेही ग्रुप कुठल्या एरियाच्या नाव वगळण्यासाठी हे मोहीम नसून आपण काही काळजी न घेता माहिती द्यावे. काय माहिती द्यावे? जुळवणी आपण आणून देऊ शकत असेल तर माहिती द्यावे. ते मॅपिंग झालं तर आपल्याला दुसरा काही डॉक्युमेंट देण्याच्या गरज नाही. समजा जुळवणी झाले नाही, आपण प्रयत्न केले, आपले नाव सापडत नाही, आपल्या आईवडिलाचे नाव सापडत नाही, काही काळजी नाही. सध्या आपण 3 फॉर्म भरून सही करून द्यावे. म्हणजे आपल्या मोबाईल नंबर, आईवडिलाचं नाव, तर काही माहिती आहे ते भरून द्यावे. आपले नाव प्रारूप यादीमध्ये येतील. प्रारूपमध्ये आल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेले 12 डॉक्युमेंट, त्याला 12मध्ये एक आधार आपण फक्त आयडेंटिटी पुरावा म्हणून घेतो, बाकी 11 डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पुरावा म्हणून आपण उपलब्ध करून दिले. आत्ता कंपल्सरली देणे अपेक्षा नाही आहे, ते आपल्याला पुढे 2 महिना मुदत दिला, त्या वेळामध्ये नोटीस येतील आपल्याला उपलब्ध करून दिले, एवढं पुरेसं आहे. म्हणजे जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण फॉर्म भरून द्यावे. त्यासाठी कागदपत्र आपल्याला पुढील म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत मागणी करण्यात येतील, त्या वेळेला उपलब्ध करून दिलं तर पुरेसं आहे. हे डॉक्युमेंट आहे फार कठीण नाही आहे. म्हणजे 10वीच्या पासच्या मार्कशीट आहेत, पासपोर्ट आहे, रहिवासी प्रमाणपत्र आहेत, गव्हर्नमेंटने दिलेले फॉरेस्ट राईट सर्टिफिकेट आहे, असं आहेत. आणि आणखीन हे सांगतो, हे 11 द्यावे असं काही नाही आहे. त्यासारखे असलेलं काही देऊ शकतात. समजा 10वी पास झाले नाही, 9वीच्या आहेत, 9वीच्या शाळा सोडल्याच्या दाखला चालते. सो यासारखे असलेले सर्व डॉक्युमेंट आपण ठेवणे पुरेसं आहेत. कोणीही यांच्याबाबत काळजी घ्यायची नाही. आपण मॅपिंग करून द्यावे. बरोबर झालं तर नाव राहतील, दुसरा डॉक्युमेंटच्या गरज नाही. मॅपिंग नाही झाले, डॉक्युमेंट तयार करून ठेवावे. आपल्या मॅपिंग झाले परंतु त्यांच्यामध्ये काय डिस्क्रिपन्सी आहे. उदाहरण काय, आपल्या नाव 2002मध्ये अलग होते, आता नाव बदललेले आहेत. का बदलले त्यांचे पुरावा आपल्याकडे ठेवा. विवाहाचं सर्टिफिकेट ठेवा किंवा गेझेटला नोटिफिकेशन करून तुम्ही बदलला असेल तर गेझेट नोटिफिकेशन ठेवा. त्या संबंधित म्हणजे जन्माच्या तारीख 2 ठिकाणी अलग अलग आहे, त्याबाबत तुमचं बर्थ सर्टिफिकेट ठेवा. हे असं 3 कॅटेगरीमध्ये म्हणजे मॅपिंग बरोबर झाले काही देण्याची गरज नाही, मॅपिंग झाले डिस्क्रिपन्सी असेल तर त्याबाबत सर्टिफिकेट, मॅपिंग नाही झालं तर निवडणूक आयोगाने दिलेलं सर्टिफिकेट. हे 3 कॅटेगरीमध्ये आपण माहिती तयार ठेवावे. सर, विशेष सखोल पुनरीक्षणामध्ये जेव्हा मतदार आपली सगळी माहिती देत असतील तेव्हा त्यावेळेस सुद्धा त्यांना काही अडचणी असतील किंवा तक्रार असतील किंवा त्यांचेही काही प्रश्न असतील, तर मग या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी काही हेल्पलाईन नंबर किंवा इतर काही सुविधा सुद्धा देण्यात आल्यात का?
आम्ही त्यांच्यासाठी 1950 हे हेल्पलाईन पूर्ण राज्यासाठी ठेवलेलं आहेत. आपण 1950मध्ये डायल केले, आपल्याला मदत करण्यासाठी तिथे टीम उपलब्ध आहे, हेल्प डेस्क उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त मी यापूर्वी सांगितलेलं आहे, ECI नेटचे ॲप डाउनलोड करून आपण BLOच्या सोबत कॉल बुक करू शकतात. या व्यतिरिक्त प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारीकडे ERO म्हणतो, म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रांत अधिकारीच्या कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये आम्ही हेल्प डेस्क, फिजिकल हेल्प डेस्क ठेवलेले आहेत. आपण त्या ठिकाणी जाऊ शकतात, आपले अडीअडचण सांगू शकतात, आपण हेल्प घेऊ शकतात आणि सर्व प्रश्न दूर करण्यात येईल. सर, या मोहिमेमध्ये समजा आता नवीनच मतदार असतील, ज्यांना 18 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे, तर मग अशा युवकांनी यासाठी काय केलं पाहिजे आणि कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? तरुणांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नोंद करून घेणे महत्त्वाचे आहेत. आपण या देशाच्या नागरिक आहेत आणि आपल्या घटना आपल्याला अधिकार दिलेला आहे की तुम्ही या देशाचा शासन निवडू शकतात. हे निर्णय आपल्या हातात आहेत. त्यासाठी आपल्या नोंद करून घेतल्याशिवाय आपल्याला ते अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून आपण सर्व युवकांनी आपल्या नाव नोंद करून घ्यावे. आता फॉर्म नंबर 6 मध्ये काही बदल झालेले आहेत. आपण नियमितपणे काही माहिती भरणार ते भरायचं, त्यांच्यासोबत एक डिक्लेरेशन द्यावं लागेल, मी या देशाचा नागरिक आहे म्हणून. आता SIR मध्ये आपण काय काय कागदपत्र मागतो, जुळवणी करून द्यावे किंवा हे कागदपत्र द्यावे, हे कागदपत्र द्यावं लागेल. ते देऊन आपण सर्वांनी नोंद करून घ्यावे. महत्त्वाच्या यामध्ये 24च्या नंतर त्यांच्या वय 18 झालेले आहेत, त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून मिळणार आहे. प्रारूप यादीच्या नंतर सर्वांनी नोंद करून आपले नाव नोंद करून घ्यावे असं आपल्याला विनंती आहे. मतदार यादीमधील संपूर्ण माहिती जी आहे ती स्पष्ट म्हणूया किंवा अचूक, अद्ययावत ही सगळी माहिती देताना कशा पद्धतीनं मतदारांनी काळजी घेतली पाहिजे आणि हे एकूणच मतदार यादी पूर्ण अद्ययावत होण्यासाठी कशा पद्धतीनं ही मोहीम महत्त्वाची आहे? काही तक्रार आपल्याला ऐकायला मिळतात की मतदार यादीमध्ये दुबार नाव आहे किंवा त्यांचे नाव वगळायला पाहिजे त्यांचे नाव आहे, असा तक्रार असतात. तसा सर्व तक्रारला निराकरण करण्यासाठीच आपण हे SIR इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपण करतो, काही कालावधीनंतर करतो. हे महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. त्यांच्यामुळे एक तक्रारीचा काही वाव राहणार नाही. कोणाचं नाव तिथे कुठे असायला पाहिजे त्याप्रमाणे आपण मतदार यादी क्लिनिंग एक्सरसाइज करत आहे. त्यांचे 2-3 फायदा आहे. हे तक्रारच्या निराकरण करण्याचे एक विषय आहेत. त्यापेक्षा महत्त्वाचं, आपण आपल्या मतदारांना काही वेळेला दोष देतो, मतदान करायला येत नाही, मतदानाच्या टक्केवारी 60% आहेत, 70% आहेत. ह्या कारणामुळे ते टक्केवारी कमी आहे की कोणी मतदान करू शकत नाही, म्हणजे त्यांचे नाव तिथे असणे अपेक्षित नाही. त्यांचे नाव असल्यामुळेच हे वाढतात. आपण पाहिलं असेल, आता SIRच्या नंतर निवडणूक झाले, 90%च्या आसपास मतदान आहेत. म्हणजे मतदान करणाऱ्याच्या संख्या जास्त वाढलेले नाही, थोडाच वाढलेला आहे. म्हणजे किती ग्रोथ आहे त्याप्रमाणे वाढलेला आहे. परंतु अनावश्यक नाव कमी केल्यामुळे आपल्या मतदानाच्या टक्केवारी वाढून दिसतात. ते मोठा फायदा आहे. आपण मतदाराला दोष देण्याऐवजी एवढ्या टक्के लोक मतदान केले असं आपण सांगू शकतो. त्यासाठी हे फार महत्त्वाचे आहेत. आणि शेवटचं काय आहेत, आपल्या लोकशाहीसाठी मतदार यादी एक महत्त्वाचा भाग आहे. मतदार यादी ठीक असेल तरच त्याप्रमाणे होणाऱ्या निवडणुकीला आपण सर्व व्यवस्थित मतदानाला हक्क देऊ शकतो. त्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. सर, निवडणूक आयोगातर्फे SIR ही मोहीम आता राबवली जाते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा सुद्धा सहभाग आहे. BLO सुद्धा घरोघरी जाऊन याबाबत माहिती घेत आहेत. एकूणच या सगळ्या मोहिमेमुळे कशा पद्धतीनं बदल घडणार आहे? आपण कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आपल्याबाबत माहिती, तो जुळवणीचा असो, डॉक्युमेंटचा असो, पुरवावे. कोणाचं नाव अनावश्यक वगळण्यात येणार नाही. काही कारणामुळे आज तारीखला आपले नाव मतदार यादीमध्ये नसेल किंवा प्रारूप यादीमध्ये सुद्धा नसेल, आपण नवीन फॉर्म नंबर 6 भरू शकतात.
म्हणून कुठल्याही कारणामुळे तांत्रिक चुकामुळे माझे नाव वगळण्यात येतील असा कोणीही घाबरू नये. आपण नवीन फॉर्म नंबर भरा, तपासण्यात येतील आणि आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. फक्त आपल्याला विनंती आहे, या कालावधीमध्ये आपण थोडा याबाबत काळजी घेऊन पूर्ण माहिती पुरवावी किंवा डॉक्युमेंट पुरवावे, जेणेकरून आपल्या राज्याच्या यादी अचूक राहील आणि भविष्यामध्ये होणारे इलेक्शनमध्ये काही तक्रार राहणार नाही. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण मतदार आहोत आणि आपल्याला दिलेला संविधानानं महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. हा अधिकार आपल्याला जर बजावायचा असेल, त्यासाठी आपल्या ज्या मतदार याद्या आहेत त्या अचूक असणं, अद्ययावत असणं फार गरजेचं आहे. अनावश्यक किंवा चुकीची माहिती जी आहे ती आपण ही यादी भरताना किंवा फॉर्म भरताना टाळली पाहिजे. आणि म्हणूनच निवडणूक आयोगातर्फे BLO तर्फे ही मोहीम राबवली जाते. त्यामुळे एक भारतीय नागरिक म्हणून आपण त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपलं नाव जे आहे ते मतदार यादीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर तो अधिकारसुद्धा आपल्याला बजावता येईल. आणि याबाबत आपण विस्तृत माहिती जाणून घेतली, कशा पद्धतीनं आपली जी चुकीची माहिती असेल ती आपण टाळली पाहिजे, किंवा मग नवीन मतदारांसाठी, दिव्यांग मतदारांसाठी, अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या मतदारांसाठी कशा पद्धतीनं ही मोहीम कार्यरत आहे याचविषयी माहिती जाणून घेतली. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.